एवढे फोन येतात आणि प्रत्येकाला मदतीची गरज राहते, काही ना काही काही नाही. मग आम्ही जिथे असू तिथे सगळ्यांना बोलावून घेतो आणि मग या पद्धतीने आम्ही काम करत राहतो. आता आपण आलेलो आहे सातपूरला, श्रमिक नगर. श्रमिक नगर इथे आता सगळेजण निर्भय महाराष्ट्र पार्टीचे सुद्धा आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काही सातपूरचे नागरिक आपल्यासोबत. विशेषतः आयरे काका कालचे, जो स्टेट बँकेमध्ये त्यांचा पेन्शनचा महत्वाचा विषय होता. आयरे काका, काकू पण दाखवा बरेच जण, कारण काकू परवा फार चिडल्या होत्या. मुलगा दाखवा. आता काकू झाला का रिलॅक्स तुम्ही? आपला सुयश दादा, नमस्कार. या कुटुंबाचा अतिशय महत्वाचा विषय होता की या काकांची जी पेन्शन होती, जी पेन्शन स्टेट बँकेने बंद केली होती, आणि बंदच केली नाही तर आरबीआयची जी गाईडलाईन आहे, हायकोर्टाची जी गाईडलाईन आहे, त्या सगळ्या नियमांचं उल्लंघन करून निष्ठुरपणे एका पेन्शन धारकाची पेन्शनचं जे खातं आहे ते खातं स्टेट बँकेने बंद केलं होतं. आणि कसं बंद केलं, ते कसे चुकीचे आहे, 2 तास संघर्ष झाला. ते सुरुवातीला ऐकूनच घ्यायला तयार नव्हते. शेवटी त्यांना आम्ही त्यांच्या चुका लक्षात आणून दिल्या आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की बाबा आपण खूप मोठी गंभीर चूक केलेली आहे. आणि नाशिकच्या स्टेट बँकेला, त्यांच्या मुजोर कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना निर्भय महाराष्ट्र पार्टीने झुकवलंच. निर्भय महाराष्ट्र पार्टीने अक्षरशः या स्टेट बँकेला, ज्यांना वाटायचं की आमचं काहीच होऊ शकत नाही, आम्ही खूप योग्य आहे, आम्ही खूप चांगलं आहे, जे केलं आम्ही ते योग्यच केलेलं आहे, तर त्यांचा जो माज आहे, त्यांचं जो चुकीचं जे त्यांनी काम केलं होतं, त्याला निर्भय महाराष्ट्र पार्टीने अतिशय चांगलं उत्तर दिलं. 2-3 तास संघर्ष झाला, न्याय मिळाला. काकांचं आज सकाळी अकाउंट सुरू झाल्याचं समजलं. कोणत्याही पेन्शन धारकाचं काहीही असो, कारण काहीही असो, तो स्वतः जरी कर्ज त्यांचं थकलं किंवा ते कोणाला जामीनदार असले तर त्यांचं पेन्शनचं खातं नियमानुसार बंद करता येत नाही. ते त्या दिवशी आम्ही सगळ्या गोष्टी बोललो, पण नंतर आम्ही सुद्धा डीप मध्ये चेक केलं स्वभावाने, आणि कायद्याने सुद्धा तशी तरतूद केलेली आहे. त्याचा कलम सुद्धा आहे, हा तो वाचून दाखव. तरतूद सुद्धा आहे, आता मोबाईल लाईव्ह चालू आहे, तर कायद्यामध्ये सुद्धा तशी तरतूद आहे. आणि खास त्याच्यासाठी कलम सुद्धा तयार केलेले आहे संविधानामध्ये की कोणत्याही प्रकारची शासनाची जी पेन्शन मिळते ती त्याच्या उदरनिर्वाहासाठी असते, तर ती पेन्शन बंद केली जाऊ शकत नाही किंवा थांबवली जाऊ शकत नाही. उलट ज्याला पेन्शन आहे त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला सुद्धा ती पेन्शन दिली जाते, असा तो नियम आहे. तर निर्भय महाराष्ट्र पार्टीला खूप मोठं यश मिळालेलं आहे आणि या काकूंना आपल्याला न्याय देता आलेला आहे. हजारो लोकांना, हजारो नाही लाखो लोकांना ही गोष्ट समजली आणि त्याचा त्यांना फायदा होईल. जिथे जिथे अशा प्रकारे लोकांना त्रास झाला असेल, आमचा हा व्हिडिओ काढण्यामागचा उद्देशच तो आहे की बऱ्याच लोकांचे आम्हाला फोन आले, नंतर पुढे काय झालं, म्हणून आम्ही हा लाईव्ह व्हिडिओ करतोय की 24 तासाच्या आत ते अकाउंट चालू झालं आणि स्टेट बँकेला त्यांची चुकी समजली. त्यांनी सुद्धा त्यांच्या हायर ऑथॉरिटी पर्यंत तो व्हिडिओ फिरला. अनेक लोकांचे आम्हाला फोन आले, कोणाचे फोन आले की व्हिडिओ काढून टाका, कोणाचे फोन आले की तो व्हिडिओ खूप चांगला केला. आमची तीच मागणी होती, आमची तीच कळकळ आहे. युट्यूबवर तर खूप चांगल्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. म्हणजे अक्षरशः तुम्ही पाहिलं का तो युट्यूबचा व्हिडिओ पाहिला का? प्रचंड लोकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया आलेल्या आणि त्यांना लोकांना त्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप चांगला फायदा झालेला आहे. त्यांच्यावरचा अन्याय त्या संदर्भातलं तरी आता दूर होण्यास त्यांना मदत मिळेल. तर काय झालं काका, तुम्ही 2 शब्द बोला की कधी खातं चालू झालं, काय झालं, तुम्हाला आमची मदत झाली का, काय झालं? सगळ्यात बोलायला सुरुवात करण्या अगोदर मी निर्भय महाराष्ट्र पार्टीचं हार्दिक अभिनंदन करतो. कारण जेव्हा काल मी स्वतः तिथं गेलो तर माझी ही अवस्था नव्हती किंवा मानसिकता सुद्धा नव्हती. जेव्हा माझं खातं लॉक झालं हे मला मुलांनी सांगितलं तर अक्षरशः माझी द्विधा मनस्थिती झालेली होती. आता ही गोष्ट जर घरात समजली तर घरचे मला ठेवतील किंवा मी जरी जगलो तर मी हे पैसे फेडू कसे, या कंडिशनमध्ये मी अगदी अनकॉन्शियस होतो. तरी त्या अवस्थेमध्ये मी माझ्या मुलाला मिसेसला घेऊन सदर स्टेट बँकेत गेलो. माझी मिसेस, मी मॅडमना भेटलो, बँक मॅनेजरला,
तर त्यांनी फक्त सांगितलं समोरच्या साहेबांना जाऊन भेटा. त्यांना भेटलो तेव्हा नाही तुम्ही त्यांनाच भेटा. आणि एवढं केल्यानंतर पुन्हा त्यांना मी विनंती केली, सर ठीक आहे मी जामीनदार आहे, ही गोष्ट मला मान्य आहे, परंतु बँकेचे काहीतरी पैसे जर असेल तर पैसे जर नाही. त्या बाईचं माझ्या नगरामध्ये घर आहे, तिला गावाला शेती आहे, तिची मुलगी आहे, ती आमच्या GSIशी दिंडोरी शाखेमध्ये कार्यरत आहे. तर ते पर्याय तुम्ही करा, किंवा मला काही नोटीस नाही किंवा कुठलंच काही नाही, आणि तुम्ही डायरेक्ट माझं खातं हँग केलं तर तो काय मला काहीतरी सहकार्य आहे त्यातून मार्ग दाखवा. तर मॅडम बोलली तिच्या मुलीला हजर करा, नाहीतर तिच्या घरी जाऊन तमाशा करा. आता ह्या वयात मी आणि माझी मिसेस जाऊन तिच्या मुलीच्या घरी तमाशा करू? तिने आमच्यावर पोलीस केस करू द्या, आम्हाला जेलमध्ये जाऊ द्या. मॅडम तिथं बसतील आणि हँग मी, आणि त्याच्यामध्ये माझा मुलगा. आता मला एवढं कालची परिस्थिती माझी फार गंभीर होती, हे प्रत्यक्ष निवड पार्टीने बघितलं. माझ्या याच्यातून मला काय करावं ही काहीच सुचत नव्हतं, बोलता येत नव्हतं. तर माझा मुलगा बोलला माझे आई वडील वयस्कर आहे, तर मी बोलतो मॅडम. तर मॅडम बोलली तू बोलणार कोण, जे ओरडर आहे तेच बोलतील, तू जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत मी तुझ्याशी वार्ता करत नाही किंवा त्यांच्याशी बोलणार नाही. माझ्या मुलाला आपलून बाहेर काढ. आता तिथे आम्ही दोघं वय बोलतो. जर बँकेच्या 4 कर्मचाऱ्यांनी आम्हाला धक्के मारले असतील तिथं माझं काही बरं झालं, बरं वाईट झालं असतं, तर याला जबाबदार कोण राहिलं असतं. त्यामुळे मी शांत राहिलो. आणि शेवटचं सजेशन म्हणून मी सातपूर पोलीस स्टेशनला त्या मुलीच्या विरुद्ध आपण कंप्लेंट करू. त्या मुलीला मी फोन लावले 2. ती मुलगी म्हणते मला विचारून तू जामीन झाला का. आता बाई तुझं लग्न झाले, तू सासरी, तुला विचारायला मी तुझ्या घरी येऊ का. आणि जी बाई जिला मी जामीन झालोय ती माझी आई समान होती. एक वेळा जामीन झालो, तिने कर्ज फेडलं, मग एकमेकाचं सहकार्य कवट नाही का. उद्या जर तुम्ही चेक करून माझ्या समोर पडलात, माझ्या हातात पाण्याची बाटली असेल, मी तुम्हाला पाणी सुद्धा पाजू शकत नाही, कारण काय हे माझ्या प्रसंग आलं म्हणून. माझ्यावेळी समजतं म्हणून मेला पाहिजे का. आणि बँक प्रशासन काय करतं, फक्त त्यांना एकच माझी विनंती, याच्यातून मार्ग काढा ना. तिच्या घराला तुम्ही लॉक करू शकता, नोटीस लावली, तिची मुलगी, तिची जमीन असती, वारस लावते, मग त्या वासाची चौकशी नाही का. आणि तिचं जे पेन्शन खात्यावरची जी रक्कम आहे ती तुम्ही कोणाला विड्रॉल केली त्याचं मला माहितीच ना. तर ते म्हणतात ते विचारणार तुम्ही कोण, मी त्याचं गॅरंटर आहे ना. तिच्या खात्याची माहिती मला द्यायला बँक जबाबदार आहे, पण ते म्हणतात तुम्ही विचारणार कोण, मग माझं खातं लॉक करणारे तुम्ही कोण. तर ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना ती मुजरीपणा, ती बाई फार विचित्र बाई आहे. ती हसून बोलते पण खोड मोडते. पण तिची खोड आता मला वाटतं 50% निवड पार्टीच्या माध्यमातून. आणि मी जरी 70 वर्षाचा असेल तर त्या बँके मॅनेजरला मी आजही आवाहन करतो, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी नेबल पार्टीचा एक पाईक घेईल, आणि ज्याच्यावर अन्याय होईल त्या माझ्या वयस्कर माणसाला मी सुद्धा न्याय मिळवण्यासाठी रात्रंदिवस तुमच्या बरोबर फिरेल. धन्यवाद. आणि या पार्टी मार्फत जे काम झालं त्याबद्दल पार्टीचा मी धन्यवाद देतोच. आज सकाळी माझं सगळं खातं बिलं रिड्यात झालं, माझं जे मायनस अकाउंट दाखवलं होतं ते सुद्धा गायब झालं. कसं काय गायब झालं. आणि काल त्या मॅडमने मला एक प्रश्न केला, काका तुम्हाला 8,000 दिले, मग सहकार्य केलं ना. आता मला आज म्हणावं लागेल, नाही ऐका ना, आता मी एकटा असल्यामुळे मला म्हणावं लागेल ना सहकार्य केलं मॅडम, पण सहकार्य केलं तुमच्या खिशातून नाही केलं ना, माझंच रिलीज केलं पैसा मला दिला. पण मॅडम मी एकटा असल्यामुळे मला सपोर्ट नव्हता. उद्या तुम्ही तुमच्या वॉचमॅनला त्या थापाला सांगितलं असतं याला 2 थापे लावा, तर त्या थापाला सुद्धा मी आव्हान करतो, मॅडमला आव्हान करतो, तुझ्यासारखे 56 थापा 50 थापी केले. मी SI हॉस्पिटलला सर्व्हिस केलेली, आजही माझं SI हॉस्पिटलला रेकॉर्ड आहे. प्रत्येक MIDCच्या पेशंटला विचारा, आयरे साहेबांनी तुला रिक्षाचे पैसे दिल्याशिवाय घरी पाठवलं का, तुला कोणती वाईट वागणूक दिली का, कोणाची बिल थकवले का.
ज्याचे बिल पास होत नव्हते त्याचे सुद्धा बिल पास मी करून दिले आहेत. माझं पाहायचं जुनं रेकॉर्ड काढा. पण आता उतार वय झालं, माणसाची शक्ती ढळते. मला स्वतःला बीपी आहे, माझ्या कानामध्ये आवाज येतो, माझा घसा बसलाय, कधी कधी माझा आवाज हँग होतो. आणि या अशा गोष्टी पाहिल्यानंतर विचार पाल. पण एक मी संविधान पाळणारा माणूस आहे आणि बाबांचा पाईप आहे. जगेल तर शिला पुरण्यासाठी, जे शिलाचं दगड आहे त्याच्यासाठी हवा घेईल ती फक्त कोळगाव भीमासाठी. जीवन जगेल तर संविधानासाठी. आणि याच्या पुढच्या जन्मी मला जन्म भेटला तर आई शपथ सांगतो फक्त फक्त जय भीमासाठी. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती येते. त्याच्या म्हणजे आपण 2-3 दिवस अलीकडे आहोत आता. आणि खरा भीम अनुयायी कसा असावा तर ह्या विचारांचा असावा. कारण बाबासाहेब आंबेडकर किंवा कोणतेही थोर पुरुष जे आहे ते विचारांमध्ये जगले जावे. ते फक्त फ्लेक्सवर फोटोमध्ये नसता त्यांचं. त्याच्यात माझं मला एक इथं जातीपातीचं राजकारण नाही. बहुजन कोणाला म्हणतात? माझं सगळ्या हिंदू धर्माला सुद्धा सांगणे बहुजन कोणाला म्हणतात. जातीवर जाऊ नका. बहुजन म्हणजे कोण? अहो तुम्ही सुद्धा कुणबी असणार. मराठा म्हणतात तुम्ही कुणबी आहेत. का कुणबी होता? हे आमच्या बाबामुळे होता, आमच्या संविधानामुळे होता. महाग मान सांगा कोळी बहुजन समान असती कोळी. त्याची जी मजा केली, त्याची पुरणपोळी खवटली ती बाबांनी घातली, दुसरी कोणी घातली नाही. म्हणून जातीपातीवर जाऊ नका. बहुजन समाजाचा आदर करा. बहुजन म्हणजे काय? फायदा घ्यायसाठी तुम्ही बहुजन. तुम्हाला निवडणुकीला तिकीट मिळत नाही, कुणबी होतो. ऐका म्हणून साहेब मी बोलतो. वरती रविदास महाराजांचा फोटो आहे. मन चंगा तो खटोस में गंगा. आमच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या एक कार्यकर्त्याचं मन चंगा आहे. म्हणून आम्हाला एवढ्या मोठ्या मोठ्या केसेस मध्ये सहज यश मिळतं. हा पहिला विषय. आणि ह्याच काकांचा काल आवाज 10% होता. आज तो आवाज 100% पोहोचलेला आहे. याचं सगळं क्रेडिट आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे घेतो. काल झालं असं होतं की सातपूर पोलीस स्टेशनला आम्ही दुसऱ्या एका केस संदर्भात उभे होते. तिथं सुयश आला, नंतर काकू दोघं पण आले होते. आणि लगेचच SBI मध्ये गेलो आणि तो काय व्हिडिओ होता तो तुम्ही सगळ्यांनी बघितला. नंतर इतर जे ज्येष्ठ सहकारी आहे पक्षाचे ते सगळे जॉईन झाले. राजू गायधनी त्या विषयामधला, बँकिंगच्या फायनान्सच्या त्या विषयामधला अतिशय एक्सपर्ट पर्सन आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीत आज ती सगळी सिच्युएशन हँडल केली तर ह्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा अभ्यासाचा हा यश आहे. आणि भावे सरांना मला हा निरोप द्यायचा आहे. भावे सर 10 दिवसानंतर हा कदाचित लाईव्ह बघतील. त्यांना हा निरोप द्यायचा आहे. सर तुम्ही आमच्यात आज 4 दिवसापासून नाहीये, पण तुमचं काम कुठेही थांबलेलं नाहीये. आणि आम्ही फुल जोश फरोश मध्ये काम चालू आहे आणि लोकांना न्याय सुद्धा मिळतोय. ताईंकडे घ्या. बोला काय म्हणता. बोला काय झालं होतं? काय नाही, आता व्यवस्थित वाटतंय. अकाउंट त्यांनी खोललेलं आहे. काल आमचा असाच एक प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यामध्ये त्यांनी अकाउंट लॉक करून ठेवलेलं होतं. पण काल आम्ही तिथं गेल्यामुळं हे सगळे आल्यामुळं आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आम्ही किती पैसे घेतले तुमच्याकडनं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा? 1 रुपया पण नाही घेतला. किती चहा नाश्ता काहीच नाही, जेवण काहीच देवण नाही. काही नक्की खरं सांगा. काहीच नंतर आम्हाला लोक तोडीबाज म्हणतात. नाही तर खरं सांगा आम्ही किती पैसे घेतले? सुयश किती घेतले तुझ्याकडनं पैसे? खरं सांग. काहीच पैसे घेतले नाही. आणि आमच्यासाठी ते लढले. तर आता कोणाला जरी काही अडचण असली तर आम्ही पण त्यांच्यासाठी लढू हे मी सर्वांना सांगतो. आणि या पक्षात प्रवेश करून हे यांनी जसं आम्हाला न्याय दिला तसंच आम्ही पण न्याय कोणाच्या तरी कामात नक्की येऊ आणि सर्वांना सहकार्य करू. यांचा जाहीर पक्ष प्रवेश करायचा आहे. सुयश हा लाईव्ह चालू ठेवा. टोप्या द्या.
काकड साहेबांचं घेर आहे बाईट. काल काकड साहेब होते. आशाताई. काकड साहेब आणि आमचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ हे फायनान्स क्षेत्रात एक माहिर व्यक्तिमत्व आहे. त्यांनी ज्या पद्धतीने लढा दिला साऱ्या महाराष्ट्रात त्याची वाहवा चर्चा होत आहे. जर कोणाला काही अशा काही प्रकारच्या अडचणी आल्या त्यांनी आमचे जिल्हाध्यक्ष आमच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे संपर्क साधावा. प्रत्येकाच्या कामी पडण्याची जबाबदारी आमची. आमच्या परीने जितकी मदत होईल तितकी आम्ही करायला तयार आहे. तरी बहुसंख्य लोकांनी आमच्या पार्टीशी संपर्क साधावा. अशा काही अडचणी आम्ही मदत करायला अवरात्र तयार आहे. धन्यवाद. आणि काकांचा बोलूया. काका इकडून उभे राहा. खूपच आनंदाची गोष्ट आहे. खरं तर काका कालच म्हटले होते की निर्भय महाराष्ट्र पार्टीचं आता मी यापुढे काम करणार आहे. म्हटलं निर्भय महाराष्ट्र पार्टी म्हणजे ही देश सेवा चालू आहे आमची. हा काही बाकीच्या पक्षांसारखा आणि आमचं एक कौटुंबिक सगळ्यांशी नातं असतं. काका म्हणे मला काम करायचंय. म्हटलं आधी तुमचं काम होऊ देऊ, आधी लगीन खोंडाण्याचं आणि मग आपण बाकी करू. तर आज काकांना आम्ही पक्षात घेतोय. आज आमचे जांगीड काका जे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुद्धा आहे आणि आजचे जितेंद्र भावेकर, मी त्यांना विनंती करतो काका तुम्ही त्यांना टोपी घाला आणि आपल्या पक्षात प्रवेश करून द्या. मालक 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 निर्भय महाराष्ट्र पार्टीचा जितेंद्र भावे आगे बढो. यापुढे निर्भयपणे आणि आता आम्ही येणार नाही बरं का, कोणीच येणार नाही. तुम्ही लढायचं आता. कोणाच्या इथलं काम असेल आम्ही तुम्हाला फोन करू. इथं जाऊन उभं राहायचं टोपी घालून, बघू कोणाची काय हिंमत होते. ही ताकद आहे ना, हे शस्त्र आहे बरं का मोठं. उद्या ही टोपी घालून जा तुम्ही कोणत्या कार्यालयात, पण आपलं बाजू स्वच्छ पाहिजे बरं का, पारदर्शक. ताईंचं घ्या आधी. सुएजचं घेऊन टाकलं असतं. एक टोपी द्या ना सुएजचं. सुएजचं पण सुएज हा बॉडी मसाजचं काम करतो आणि सुएजचं पण तरुण मुलगा आहे. याला आम्ही इथल्या सातपूरचा नगरसेवकच्या स्वरूपात बघतोय आज. तर सुएजचा आपल्या निर्भय महाराष्ट्र पार्टीत स्वागत करतो मी. मालक मालक जितेंद्र भावे आगे बढो. या पुढे ताई कर टोपी द्या, सुएज टोपी वैशाली मॅडमचं आज पक्षामध्ये निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये स्वागत आहे. बसा बोला. बस कोणाला बोलायचंय बोलायचंय का? तर अशा पद्धतीने हा पक्षप्रवेश सोहळा सुद्धा झाला. स्टेट बँकेला आम्हाला काही त्याच्यामध्ये काही खूप मोठं आम्ही विजय मिळवला वगैरे आमच्या अशा काही भावना नाहीये. आमची एवढीच इच्छा आहे आणि विनंती आहे स्टेट बँकेतल्या सर्व महाराष्ट्रातल्या नाही तर भारतातल्या कर्मचाऱ्यांना, बाबांनो, की लोक आहेत, जनता आहे, हे सिनियर सिटीजन यांच्या जीवावर तुमची बँक देशातली नंबर 1 झालेली आहे. याच्यात कर्मचाऱ्यांचं 1% सुद्धा श्रेय नाहीये. तर ती तुम्ही भानावर या, लोकांशी कमीत कमी चांगलं बोला, चांगलं वागा, लोकांच्या अडीअडचणी समजून घ्या. आलेल्या माणसाला खराब वागणूक देऊ नका, तुच्छ वागणूक देऊ नका. कमीत कमी पाणी विचारायची तरी सोय ठेवा. 4-4 तास लोक तिथे येऊन उभे राहतात, तुम्ही बघत नाही. आज सिनियर सिटीजनांचे एवढे हाल आहे. ज्येष्ठ नागरिकांचा सगळ्यात जास्ती जर स्टेट बँकेत कोणाचा पैसा असेल तर तो या सिनियर सिटीजनचा पैसा आहे आणि या सिनियर सिटीजनला तिथे काडीची सुद्धा किंमत दिली जात नाही. तर स्टेट बँकेची आता ही सुरुवात झालेली आहे, पण आमची त्यांना विनंती यापुढे अशी वेळ येऊ नका देऊ. जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा आमचा भारतातला कुठचाही निर्भय सैनिक असो तो तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला जाब विचारेल. तुर्तास त्यांचे धन्यवाद, त्यांनी अकाउंट सुरू केलं आणि या कागदाचा न्याय मिळाला. अजून एक सांगायचं राहिलं, यांच्या केसमध्ये जी महिला होती ज्यांना गॅरेंटर झाले होते आणि त्यांची जी मुलगी आहे तिचं काय नाव होतं? पगारे, जयश्री पगारे. तर ती ताई आज येऊन भेटून गेली. त्या ताईला आम्ही विनंती केली होती की तू सुद्धा आमच्याबरोबर काकांकडे चल. तर जर त्या ताईकडे आल्या असत्या तर अजून काही गोष्टींचा खुलासा झाला असता आणि त्यांचा सुद्धा त्रास कमी करून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार होतो. पण त्या काही आमच्या विनंतीला मान देऊन आल्या नाही. त्या म्हणे मी माझ्या पद्धतीने येते किंवा नंतर येते बघते. तर त्यांना मी स्पष्टपणे सांगितलं तुम्ही आमच्या पद्धतीने, आम्ही तुम्हाला इथे बोलवलं, आम्ही तुमचं मदत करायची तयारी होती, पण तुम्ही काही आमचं ऐकलं नाही. आणि एकंदरीतच तुमच्या वागण्यातून किंवा तुमच्याशी सकाळी जो काही संवाद झाला त्याच्यातून तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदतीची किंवा
तुम्हाला खरोखर हा विषय मी संपवायचा आहे किंवा मिटवायचा आहे शांततेच्या मार्गाने, असं काही तुमच्या वागणीतून आम्हाला वाटलं नाही. त्याच्यामुळे निर्भय महाराष्ट्र पार्टी याच्यानंतर तुम्हाला काही मदत करणार नाही. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला तुम्ही संपर्क करू नका, कारण आम्ही तुम्हाला इथे बोलवलं होतं, तुम्ही आले नाही कारण तुम्हाला हा विषय संपवायचा आहे किंवा खरोखर तुमच्यावर काही अन्याय झालेला आहे असं काही वाटलं नाही. जी व्यक्ती वारली त्यांची जवळपास 70-80 लाख रुपयाची प्रॉपर्टी त्या मागे सोडून गेलेलं आहे. तर वारसदार म्हणून त्यांची मुलगी जर या ठिकाणी आहे आणि ती प्रॉपर्टी सगळी तिला मिळणार आहे, तर 2-2.5 लाखाचं कर्ज आहे, ताईंनी ते भरलंच पाहिजे. स्टेट बँकेचं सुद्धा कर्ज बुडालं नाही पाहिजे, ही आमची निर्भय महाराष्ट्र पार्टीची स्पष्ट भूमिका आहे. कारण त्या स्टेट बँकेमध्ये सुद्धा ज्यांचे पैसे ते सुद्धा कोणाचे तरी लोकांचे, जनतेचेच पैसे, आणि त्या जनतेवर सुद्धा अन्याय झाला नाही पाहिजे. जर त्या वारसदाराची प्रॉपर्टी नसती, त्यांना जर काही त्याच्यात फायदा मिळणार नसता, तर आम्ही बँकेला सुद्धा विनंती केली असती की दुसरा काहीतरी मार्ग काढा. परंतु त्यांची प्रॉपर्टी 70 ते 80 लाख रुपयाची, आणि जर एवढी मोठी प्रॉपर्टी त्या ताईला मिळणार, तर 2-2.5 लाख रुपये त्यांनी त्या बँकेचे भरले पाहिजे. आम्ही स्टेट बँकेलाही सांगतो, खूप हार्श ऍक्शन घेऊ नका. जे त्या ताईला सहकार्य करणं शक्य असेल त्यांनी ते करावं आणि त्या ताईकडनं त्या पद्धतीने रिकव्हर करावं. भविष्यात या कुटुंबाला त्रास देऊ नये. सिनियर सिटीजनला तुम्ही पहिलेच गॅरेंटर घेतलं, त्यांची खूप हॅरेसमेंट स्टेट बँकेकडे झालेली आहे आणि आम्ही अजूनही तो व्हिडिओ RBI कडे गेलेला आहे. अनेक लोकांचे फोन येत आहेत आम्हाला. तर आम्ही इथून पुढे हा लढा सुरूच राहणार आहे. या कुटुंबाला स्टेट बँकेने न्याय त्रास तर देऊच नाही, पण यांच्यासारखे जेवढे कुटुंब तिथे येत आहेत, ज्यांचे पेन्शन अकाउंट जर स्टेट बँकेने किंवा कोणत्याही बँकेने जर फ्रीज केले असतील काही कारणामुळे, तर त्यांनी आमच्याशी संपर्क करा. हा आमचा व्हिडिओ त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना दाखवा आणि स्वतःची सुटका करून घ्या. नाहीतर निर्भय महाराष्ट्र पार्टी सर्वांसोबत आहे. एकच सांगायचंय, मी माझ्या चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड केला काल रात्री, मला वाटतं 12:30-1 वाजले असतील. एक हायकोर्टच्या वकील मॅडम आहे, त्यांनी तो व्हिडिओ बघून काय अभ्यास केला असेल किंवा त्यांचा ऑलरेडी अभ्यास असेल त्या क्षेत्रामध्ये, तर त्यांनी मला ते सगळे क्लॉज पाठवले की पेन्शनर अकाउंट काय असतं, काय नसतं, त्याचे काय काय नियम असतात वगैरे वगैरे. युट्यूबवर मला त्यांनी सगळं पाठवलं आणि त्यातला एक नियम मी राजूला पाठवला की त्या नियमाअंतर्गत पेन्शन अकाउंट हे कोणत्याही परिस्थितीत हे करतात. पेन्शन ऍक्ट 1871 सेक्शन 11 तर तिथंच हाच आपला विजय आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात जनता आपल्याशी जुडते, जनता आपल्याशी बोलते होते, जनता आपल्याला सुचते नाही हे काम असं नाही असं करा. तर सगळ्या या जनतेचं खूप खूप धन्यवाद आहे. आणि माझं पण तुम्हाला हे म्हणणं आहे की बाबा प्रश्न विचारा निर्भयपणे एकमेकांची. आता जसं काका म्हणाले, मी जामीनदार होऊन काही चूक नाही केली, माणुसकी काही गोष्ट आहे का नाही, असं करत राहिलो तर ते सगळे आयसोलेटेड होऊन जाऊ. आपण समाजात जगतो तर समाजाला आपलं देणं असतं. मी आता एकदम बोल्ड स्टेटमेंट करतो की जामीनदार होणं वाईट नाही, अजिबात नाही. एकमेकांना आपण सहकार्याने नाही केलं तर मग त्या प्राण्यांमध्ये आणि मनुष्यामध्ये फरक काय तो. तर करा, एकमेकांना मदत करा. अडचणी होऊ शकतात पण मार्ग पण निघू शकतो. वंदे मातरम. रिया भाई आमचा. चल रियाज भाई, तुम्ही बोललेच नाही काय? बोला ना थोडं 2 शब्द. वाजव चला थांबा ना यांचं